गडे जवळ ये ना गडे मला एक चुम्मा दे ना गडे जवळ ये ना गडे मला एक चुम्मा दे ना गडे काय करतात राजू काय झालं बोलायला ताई? काय नाही वाईट स्वप्न बघते माझं झोपून काय होतं स्वप्नात मै चालते का हाल्या दाजी मी आलतो तुझ्या स्वप्नात ज्याच्या स्वप्नात जायचं त्या स्वप्नात गेलो नाही आणि मी तुझ्या स्वप्नात आलतो काय केलं दाजी मुक्का काय म्हणतोय तो? अक्का म्हणतोय ती हे बघ अक्का हाय डोले हाय मी हाय अजून कोण पाहिजे तुला? अगं ताई काय झालं बोलायला? आबा तर मला म्हणत होते हा वेड्यासारखा वागतोय पण हा तर झोपीत पण ओरडतोय. आपण ह्याला चांगल्या दवाखान्यात दाखवायला पाहिजे. काळजी करू नका सकाळी ह्याला आपण चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. तुम्ही जाऊ अगं तसं नाही कसं आहे तुला सांगू का जनावराचं बायकोवरती प्रेम असतं ना तोच तिला प्रेमाने मारत असतो आणि माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. हो का? थांब मी तुझ्यासाठी एक शेर म्हणतो शेर ऐकवा ना. अयो शेर म्हणतो काय तुझी चाल काय तुझी आदा मी तुझा हनुमान तू माझी गदा. अहो नवऱ्याने चक्क बायकोला विकलं आणि ते पण सायकलीसाठी. तुम्ही तर नाही ना माझ्यासोबत असं करणार? छे वेडी का ग मी असं करेन का कधी? मी तुझ्या बदल्यात कार घेईन कार. काय? नाही कर की अजून मेकअप राहिला असेल तुझा. बघ ती लिपस्टिक लावायची. अगं बायकांचं अर्ध आयुष्य मेकअप करण्यात आणि पोरींचं अर्ध आयुष्य ब्रेकअप करण्यातच जात आणि आमच्या गड्यांचं आयुष्य तुमच्या कधी न संपणाऱ्या गरजा पुरवण्यात जात. भगुल्यावनी तोंडाचे मी कशाला आळशात पाहू म्हशीवानी दिसती गोट्यातल्या मी कशा नीट भांडी घासती नीट जाते बाथरूम धुवून घे. अहो ऐका ना मला घास भरवा ना. घास भरू ये दर भरवतो ये. असं नाही मग कसं? नाव घेऊन नाव घेऊ का? ठीक आहे. दारूच्या बाटलीत मटणाचं तुकडं आणि घास भरतो जिपरे थोबाड कर इकडं. मला घास भरवाना. मग काय घेणार? थंड गरम चहा कॉफी थम्सअप स्प्राइट फ्रुटी का माझं घेणार? माझा काही पण चालेल. तुमच्या माझ्याला लावली काडी तुमच्या. मला नाही का दिला प्रेमाने तुमचा माझा. ह्या सटवीला बरं देताय तुमचा माझा. अगं ती पांडू तुझं आता नवीन लग्न झालंय ना? हो झालंय ना. वहिनी एखादं नाव घ्या की. नाव घेऊ का? नाही घेतलं तरी नाही आता म्हणते तर घेतेच की. इथून तिथून पेरला लसूण इथून तिथून पेरला लसूण आणि माझा नवरा मेला की बाई संडासात बसून. आणि सकाळी कुणी मुक्काम केलता. जगाच्या नकाशात भारत माझा देश. जगाच्या नकाशात भारत माझा देश. भारतात महाराष्ट्र. महाराष्ट्रात जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका. करमाळा तालुक्यात शोभतं पोपळज माझं गाव. गावात सोन्या चांदीचं दुकान भवानी पेठेत. पांडुरंगरावांचं नाव घ्यायला मला लाज नाही वाटत. आले किती गेले किती?
पैसे पैसे आले किती गेले किती हिशोब नाही बाई मी ठेवला. आणि त्यातच किसनरावांच्या फिरतीचा इंच मला चावला आणि मला असं वाटलं देवच माझ्या नशिबाला पावला. किसनरावांच्या भरोसा बसले असते म्हणजे माझा सोन्या अंगणात नसता धावला. काळे बोकाड पांढऱ्या शयात, काळे बोकाड पांढऱ्या शयात आणि सुंदररावांचं नाव घेतो घेते सुंदररावांचं नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात. आगीचे मी बगीचा बगीचे मी पेरला गहू, गव्हाच्या पोळ्या केल्या 9 आणि आमचे हे म्हणतात उभ्या उभ्या खाऊ. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर. आवाजाला काय झालंय? ते कसा बसला असेल हा बच्चे. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्येच खोल तरी. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर कधीच खोल तरी. आमची ती गेली माहेरी. तुम्ही या आमच्या घरी. चला आता घरी लय झाली तुमची नाटकी. बायको ताई सुंदरवहिनी. अरे संट्या, अरला का ती 3 नंबरची म्हैस पार वाळून चालली का? तिला चारा खाया घालतो का तूच चरतो निसता? नीट जरा. ओ आबा, काय असं जवळच्या बी माणसाला फसवायचं होय? आला का आता काय फसवलंय मी? काय हायब्रिड जनावर दिलंय तुम्ही? हायब्रिड कसलं जनावर लागा? 1 नंबर माझी बबली दिली होती, असली जाड होती लागा जेटाना कुठं. आणि आता बघ कसली लागा वाळून गेली की पार चवळीच्या शेंगवणी झाली. दड ही गाभण पण राही नाही, दड दूध पण द्याय नाही. आबा हा या परी तालुक्यात प्रसिद्ध आहे सगळीकडं. आबाची चाल आणि एकदा ऐकलेला माल आपण परत घेत नसतो. चवळे बापू. माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या केसातील गजरा लई गया रे, माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे. शो कोण नवीन मॉडेल आला आता. थांबा थांबा 1 मिनिट थांबा. तुम्ही पांडुरंग वाघमारेच ना? हो पांडुरंग वाघमारेच. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाठवता? हा पाठवतो की युट्यूबवर. तुम्ही खूपच छान ऍक्टिंग करता. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. फॅन फॅन. देवा तुझी पण लीला परंपरा आहे हे आज मला कळलं. काय योगायोग दिला राव गाडबड घालून देण्याचा. हसू दे आता. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं मॅडम मला जरा गडबड आहे, मी जरा भेटतो तुम्हाला परत. असं कसं जाऊन देईन मी तुम्हाला? का काय झालं आता? काय जीव घेणार का माझा? जीव नाही, ऑटोग्राफ घ्यायचा होता. ऑटोग्राफ होय? ही बाटली कशाची? ती ऊसाला पाणी घालायला चाललोय. बाटलीनी? हो आमच्याकडे बाटलीनेच पाणी घालतात. हो सो फनी. सोफानी मायला हिला चष्टच वाटते या तातच काढतेस. बर बर ठीक आहे, मी भेटू का तुम्हाला परत? हा नक्की. जरा गडबड आहे. थँक्यू. भैया ही साडी दाखवा ना. अगं तुझं काय डोळ्या गेल्या तो बघ की तू. अरे नरपाळ्या,
अरला की आबा म्हणजे अख्ख्या तालुक्यात म्हशीचा व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे आणि तू माझ्या पुरीला म्हणला तुझं काय डोळं धसडले तू तुला नाही ग केला ह्या म्हाताऱ्याच्या चल पटकीनं मला आता एक साडी दाखव आता धोत्राव साडी घालणार का अरे मला आता मुजरा करायला होतो का साडी घाला पण तू तुझं तोंड का दाखवित नाही तू तोंड दाखव की ए हाड लपतोय कशाला तू उद्या दाखव मला तुझं तोंड ए मी नाही दाखवणार सर तिकडे तुझं मला तोंड बघितल्याशिवाय तू इकडे सरक आता दाखव तुझं तोंड चला तर माझ्यापेक्षा जास्त लागत जाऊ चला गेली वाटते बघूया गेली 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 काय काय नाही म्हणलं बांधकाम बरंच सुधारलंय काय नाही म्हणजे चांगली सुधारली असं म्हणायचं होतं मला तुझं नाव काय म्हणजे माझे साले आधी घरवाले बरं झालं तू आले आता हिच्याचा लोड कमी होईल जरा कशाचा ते कामाचा घर कामाचा म्हणलं मी कसं आहे तुला पण हातभार लावा लागल आणि मला पण तुमच्या हाताचा भार तुम्हीच सांभाळा सोडा के हात मजदाची सोडा के हात मजदाची नजर इकडे ताईची सोडा के हात मजदाची नजर इकडे ताईची ताई उठेल ना नाही वाटत तुझी ताई अगं तुझा मी लय भारी बंदोबस्त केलाय म्हणजे तिला गुंगीचं औषध दिलंय हा आता हे चालता पंख जर तिच्या बोकांडे पडला तरी तुझी ताई उठणार नाही दादाजी म्हणतोय तुम्ही मला आवडता काय वाघाचं काळीज आहे तुमचं वाघाचं मग आहेच माझं वाघाचं काय जरा हा सुंदरे अरे सुंदरे जा बापू अय्या म्हैस आणली आता हे म्हशीचा व्यापारी कशाला आलाय उलटा इकडं काय सासरे बुवा कस काय सकाळ सकाळ उगावला जा बापू हा आता तुम्हाला तर माहिती आहे का नाही हा. आता 4 दिवसावर बैल पोळा आलाय हा तेव्हा म्हटलं ही म्हैस तुम्हाला सप्रेम भेट द्यावी नाहीतर तुमची बी तब्येत लई अशी लुकडी झाली म्हशीचं दूध खाऊन ते जरा आमच्या सुंदरीसारखं लुटूच्या लुटू हातान म्हणजे आता बैल पोळा आलाय म्हणून म्हैस देताय वय आम्हाला हो काय तुम्ही डोक्यात पडलाय का काय झालं काय झालं काय म्हशीत आणि तुम्हाला बैलात फरक कळतो काय काळ तोंड्या म्हशीचा व्यापारी म्हणून उग म्हैस आणायची आणि बैल पोळ्या सोडायची म्हणजे आमच्या बैलांची पंचायत करता का हा तुम्हाला तर माहिती आहे का नाही आबा म्हणजे अख्खा तालुक्यात म्हशीचा व्यापारी म्हणून प्रसिद्ध या आणि एकदा ऐकलेला माल आणि आबाची चाल कधी परत घेत नसतो ही म्हैस पोळा असो नाही तर बैल पोळा असो हे तुमची झाली आता बघा काय सासरे बुवा बरं झालं म्हशीचा व्यापारी आहे तुम्ही घोड्याचा असता तर घोडेच लावले असते आम्हाला आता पहिला मी घोड्याचाच व्यापारी होतो मग पण लय लोकांनी मला नाव ठेवले म्हणून आपलं म्हशीकडे आलो बरोबर आबा चला मी तुम्हाला का कुट्ट स्पेशल चहा पाजते आपल्या खानदानाचा जा म्हैस गोट्यात बांधून ये खरंच सांगतो सुंदर मला भूक लागली माझं पोट भरलं
काय एकट्याला मार खायला बसून गेलतो. मला वाटलं त्यांच्या संग तू बी मला भस्म करशील. फक्त म्हणायचं असतंय, करायचं कुठं काय आहे तेव्हा. हा फक्त म्हणायचं आपण भस्म करीन आणि भस्म करतोय वय. घ्या चला आता मस्त पैकी माणसं येतोय. घ्या चिरीम चालू करू आता. सकाळ पसलेला का आणि निश्चित मान हलवायची. त्याला आमचा घाम निघला इथं. पडू का मी? परत काय बोलायचं नाही. तुम्ही मोठे महाराज, मी बारका महाराज. हा तू गुरु येईल माझा. एवढा धुराचा वास कस काय येते? बाबाने स्वतःला पेटवून घेतलं काय? गुरु आहे माझा. लगा सकाळपासून तुझा नकरा बघतोय. तू गुरु आहे वय माझा. जिरवली माझी त्या बोस्तांनी तू. आता काय ती माझ्या मिठीत, मी तुझ्या मिठीत. काय आणलंय माझं काही तमुरी ए भूता, ए भूता, ए राजू नाही, ए राजू ना आपण गंमत करतो. ए भूता चुकलं 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 चुकलं. ए सीता माता पाया पडतो. आता सासरा गेला कामात ना. आता काय खरं नाही. बोलिया काय तोंड्या फळ लवकर. नाही जाबा. हे माझा काही दोष नाही रे यार. हे बघ सगळं तुझ्या नकळ्याने मला. अरे कुठे गेली ती मला सोड. उठ पाण्यान प्यायला. तहान लागली का? नाही नाही, गळा पंक्चर झालाय. म्हणलं पाणी ढोसावून कुठनं लिकेज झालाय बघावा. असं का बोलताय हो? असं का बोलताय व? जशाला तसंच असतं. काय जशाल तसा? तुम्ही तर मला प्रेमाने बोलतच नाही. उकडते वय. वारा घाल का वारा? जिवंत आहे मी. वारा मेल्यावर घालतात. मेल्यावर घालतात का? कधी मारायची मग? ते पंखा चालू करत की. दाजी मला आबा म्हणल्या आपल्या अक्काला दिवाळीला घेऊन ये घरी. दिवाळीला बोलवलंय वय. जा जा. तशी पण मानजोटीच आहे. 2-3 वर्ष झालं लग्नाला तरी पोरा बाळाचा तपास नाही. नुसतं खाऊन पडती. खायला कारण धरणीला भार. भोपळ्यावरी झाली बघ. चालले ना माहेराला होते ना पोरं. माहेराचा आणि पोराचा काय संबंध आता? माझ्या माहेरात ना लय पॉवरफुल मसुबा आहे. नवस केला ना पावणारच. मसुबा? मसुबा देवळातलाय का गावातलाय? लय झाल मसुबा दिसतोय. तसा पण त्याच्याकडे कुठे एवढा टाइम असतो. लय बिझी माणूस आहे तो. लय मोठा माणूस आहे. तुला नाही माहितीये? हा ही पुण्याला फ्लॅटवर राहतो. फ्लॅटवर लय मोठा फ्लॅट आहे त्याचा पुण्यामध्ये. त्याला फ्लॅट आठवायला लागला. लय मोठं ऑफिस आहे त्याचं पुण्यामध्ये आहे का नाही? 50-50 लोक त्याच्या हाताखाली कामाला आणतात. खरंच म्हणताय की काय? त्याला आठवायला लागली. कामगारांची आठवण होती का? कामगाराची आठवण झाली. तसं त्याला कुठं टाइम. तुला काय खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय? हा अगं त्याला इशी शिवाय त्याला झोप लागत नसती. आज तर त्याला आपल्या बंगल्यात झोपच लागत नसती. हा एसीची सवय आहे मला. अरे काळ तोंड्या, तुला काय करायचंय? साहेब इथंच आहे. तू काय आमच्या राशीला लागलाय का रे? हा जिथं नाही तिथं आडवाच येतो. एक दिवशी तुला आडवाच करेल. हा तुझ्या अंगात काय शनी फिनी शिरतो का? हा
हे बघ तुला आहे ना मस्तपैकी हेड अँड शोल्डर आणि मस्तपैकी एक फॅर अँड लोली देतो. गोरा पडशील गोरा कोंडिया. हा म्हशीचा व्यापारी. काय झालं बोला? काय नाही ते फिरायला यायचं म्हणते. आया म्हणजे फिरायला जाणं नक्की झालं. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग माझी भोळी अंबिका बाईनं गाठुनी मोका अगं पंचमीचं चांदन चमकतय लकलका आंबा खेळती झोका. असली काय गाणी म्हणताय? तुला पण इथं जागा भेटली होती का? त्याला एक तर इकडून मिहुनीचा ताप वरनं तुझा ताप. देवा आता काय करू? चला आता ह्यांची पण जिरावतो चांगले. द्या ना. दाजी पण पांढरं पांढरं का लागलं? मलाई लावली मलाई. मलाई? हा मलाई खा खा. खूप छान आहे. चांगली चांगली. खरंच छान आहे का ग? दे ना मला पण. घे. वैयाड्याचा बाजार आहे. या 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 मामा 300 रुपये किलो कांदा. 300 150 200 रुपये किलो कांदा. या या हो पूजेला चालू ना मामा. या 300 रुपये किलो कांदा आहे. देवाला व्हायला लागेल ना कांदा. या तुम्ही खुश आम्ही खुश त्याच्या मला देव बी लई खुश. या 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 तुम्ही जर घेतला कांदा तर नाही होणार वांदा. मग काय मागच्या वेळेस पोरेला पोरगा बघायला आणला का नाही? झालं सुखासमानात लगीन झालं सगळं जिकडं तिकडं ओके. अरे वा लग्न झालं. मग कुठं मुंबई पुण्याला दिली वाटते? अजिबात नाही अजिबात नाही. मग कुठल्या नोकरदाराला? हे अजिबात नाही लागा. सरकारी नोकरी किंवा पोलीसवाला असेल त्यांचा काय संबंधच नाही. मग कुणाला दिली पोरगी? शेतकऱ्याला दिली आपण शेतकऱ्याला. शेतकऱ्याला दिली. हा सन्मानाची गोष्ट आहे शेतकऱ्याला पोरगी दिली. बागायतदार असेल. चला बागायतदार काय काम आहे? मग चिरायदाराला दिली. चिरायदाराला. जिरायदाराला काय कुसळ बघून दिली का? अर्धा एकर कांदा आहे. अर्धा एकर कांदा. अर्धा एकर कांदा. किती पोर आहेत अजून तुम्हाला? 4 शिल्लक आहेत. 4 शिल्लक आहेत का? एक काम करा. बोला की. आता रताळ्याचा भाव वाढल पुढच्या महिन्यात. एक रताळ्यावाल्यासाठी ठेवा पोरगी. 100%. लगो हात केळाचा पण भाव वाढलाय. ओके. केळावाल्याला सुद्धा देऊन टाका. 100%. हा आणि काय गरज लागेल तर मला सांगा. चालते चालते. ओके. अरे पांढर कसं दिलं कांदा दादा? कांदा आहे 300 रुपये किलो. मोठा कांदा 300 रुपये. ही मधल्या देवासाठी 200 रुपये. पायरीच्या देवासाठी 150 रुपये. काय व्हायला लागलं यांना? हो काय व्हायला? बघा ना काय झालं. नशीब गाढवायचं. काय करायचं? त्यासाठी 10 रुपया लागते. दारू. तू कधी 10 रुपयाला आहे का? दारू? बॉम्बला 10 रुपये तो काय येड्या बोकाची. तू कधी बायकोला उलट बोललाय? बायकोला उलट बोलून बाकरीची पंचायत करतो काय? घुसणार आहे. ए तो कधी बायकोला मारलंय का? हो बायकोला मारत असतात खायला का? अरे बायकोच मला मारते रोजला का? मग सोड. काय नाही घर. कधी शिव्या दिल्यात का बायकोला तू? शिव्या? मला शिव्या देतील का? कशाची शिव्या ऐकून घेते? अरे म्हणून तर तुझी बायको तुला घाबरत नाही. हा खरंय 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 लागा तुझं. अरे म्हणून तर पांडाला घरात त्याला किंमत नाही. काहीच किंमत नाही लाग. पण ह्याच्यावर काय उपाय बिपाय आहे का रे? उपाय आहे भाऊ. काय? आज हा 31 डिसेंबर. आज फुल दारू पिऊन घरी जायचं. दारू पितो काय? मग बायको बघ कशी गोंगार जवळ येते. अरे गोंजराला ती काय कुत्रे वय? अरे गोंजरा आधी त्याने घरात तर घेतलं पाहिजे की. हे बघ हाकलून दिलंय घरात ना. सकाळ धन रस्त्याने फिरतोय कुत्र्यासारखी अवस्था झाली. दिसा नाही का तुला? पहिला मन पांडूचा. पांडूच्या गावाचं
अरे पण कसं प्यायचं पेत ना तुला अरे तू सांगतो कसं करायचं एका आता नाक बंद कर नाक हा डोळं बंद कर डोळं बंद कर सगळं आणि हांचट का होता अरे नाकन डोळं बंद केल्यावर रामदेव बाबा आठवतात रे. अरे नाही रे तू हान 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 रामदेव बाबा की जय वकायचं नाही शुगर मला माफ कर मित्रांच्या नादाने पिलो थांबायचो तुला नाही शिरशार म्हणून दाखवतो. हा हे बघ दारू दारू देशी दारू 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 देशी दारू हे सगळं सोड चल एक पॅक मारवा. मग तिकडेच काय तोंड करायचं घरी कशाला आला. पहिला सरपंच आले. सरपंच या इकडे या. कुठं झेंडा वंदनला चाललाय वाटतं. झेंडा वंदनला चाललो या. अहो सरपंच तेच सांगतोय तुम्ही झेंडा वंदनला चालला का. अरे पांड्या तुला काय कळतं बिळतं नाही का. आज 26 जानेवारी वर्षाचा सण आहे. समजा गाव तिकडे झेंडा वंदनला चाललंय गावचा सरपंच काय गुरा हाकाय जायचा वर. त्याच लायकीच आहे तुम्ही गुरा हाकायच्या. सरपंच झाला म्हणे जनगण म्हणा येतं का तुम्हाला. येत आहे की म्हणा बरं. जनगण मन. हा पुढं जनगण मन. आणि पुढं काय पुढं येतं का नाही तेवढं शिकवलंय. तू काय म्हणला फक्त जनगण म्हणायचं. तू कुठं म्हणला तावर राष्ट्रगीत म्हणा म्हणून. म्हणा की सरपंच म्हणा म्हणा तिला सरपंच राष्ट्रगीत. जनगण मन आदिन. काय होतंय येत नाही लागा. सरपंच तुमचं असं झालंय खायला कारण धरणीला भार का सरपंच नरडू पाय देऊन हाणला पाहिजे. दाजी महाराज हा नरडू पाय देऊन. हा मारायचा का त्याच्या नरड्यावर देतो पाय आणि मारतो सरपंचाला आणि जातो जेल मध्ये खातो पिठलं भाकर म्हणजे तुझी अक्का आणि तू झेंडा फडकव चाल. अरे मी नाही का दुश्मन आहे माझा तू. हो सरपंच आणि तुम्ही पण झालाय गावचा सरपंच. येतं का राष्ट्रगीत नीटनीटका म्हणायला. कुणी केला तुम्हाला सरपंच. तुम्हीच केलं. बसा आमच्या बोकांडी. सरपंचा अरे काय लगे बसा म्हणलं की बसायला आला. मरल किती. चेष्टा केली मी. चेष्टा केली. मरल किती. जीव केवढूच आहे त्याचा. तापलंय की. जागा 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 फोक फोक फोक. अरे मेरे अंगने में ठंडी का क्या काम है. चा चा सुंदर पंखा चालू करू नको. तुला चहा गरम करायला सांगितलं होतं का पंखा चालू करायला सांगितलं होतं. एकतर सकाळपासून सगळं आखडून बसलंय आणि वरनं पंखा चालू करून माझी लाकडं मसनात येते का. भावाने दाजी दाजी तुमच्या आईला सका तुमच्या.
मांडवर करून कुठे चाललंय? देशाच्या सीमेवरचा जवान आणि कॉलेजच्या गेटावरचा वॉचमॅन ऑन ड्युटी 24 तास कधीच झोपत नाही. कुठे निघाले बोल? वाहती हवा आणि उगवता सूर्य आणि पांडूला कधीच विचारच नाही कुठं चाललाय. कमवायचं बंद झाल्या म्हातारपणात दिलंय बाहेर हाकलून, मग राहतो येऊन इथंच. कशाला असली भंगार अवलाद पैदा केली हो बाबा? असली अवलादी तर सुंदरीच्या पायाखाली चिरडून मारली पाहिजेत. मी काय हत्ती बित्ती आहे का? अगं हत्ती नाही पण छोटा हत्ती आहे ना, छोटा हत्ती. अरे पोरांनो, ज्याला कोणी नाही त्याला आपलं राज आहे तर चला. बोल गे बायको. पावडरचा डब्बा. बघू बघू बघू. छान आहे बरं, पण लावायची कुठे? लावायची कुठे? लाव तुझ्या तोंडाला. बघू बघू बघू. अगं तुझा मसून गोटा बसवला तुझ्या टिकटॉकचा आणि तुझा पण आलो बघ आता इंग्लिश टाकून. आता बोल काय म्हणते ते? ओनली टाक इंग्लिश. टाक इंग्लिश. अगं इंग्लिश टाकून आलोय की मग हातबट्टी मारून आलोय का? तरी पण टाक इंग्लिश टाक इंग्लिश टाक इंग्लिश. काय लावलं ग तुझं टाक इंग्लिश? ओनली टाक इंग्लिश. अच्छा अच्छा, म्हणजे मला तू इंग्रजीत बोलायला सांगते वय? तुला लय इंग्रजी बोलायचा किडा आहे ना? मग मी एक तुला इंग्रजीत प्रश्न विचारतो, मला त्याचं मराठीत उत्तर दे बरं. शिरीट म्हणजे काय? वाघ जेवतोय. वाघ जेवतोय का? वाघ जेवतोय का नाश्ता करतोय? वाट बघत. घरात BMW असताना बाहेर टेम्पोत बसायची हाऊस काय तुमची फिटली नाही वाटतं? मला कलर लावायचा ना, चला ना तिकडे जाऊन कलर लावू. चल. सापडू दे तर मुर्दाच काढते आता. पैसे दे मला, तू लवकर दे, लवकर पैसे दे. मी दररोज दुसऱ्यांची तुझी भांडी करते आणि घर परपंच चालवते. अरे तुम्ही दररोज दारू ढोसून येता. दारू नाव ठेवू. पैसे दे तू. दे. तुझा माझा लय जीव आहे. भांडे काच तुझ्या याला तू बापाने का तुझ्या आणून दिल तर मला काय? पंछी बनू उड़ता फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. पंछी बनू उड़ता फिरूं. काय उडायचं ना, ती घरात उडायचं. बाहेर जर उडायचा प्रयत्न केला ना तर कापून टाकेन. पंख. अरे तो काय माझी हिम्मत पाहिजे. अरे मी भल्या भल्यांना पाणी पाजलंय. भल्या भल्यांना पाणी अरे बोल्या, मी बिस्लरीच्या कंपनीत कामाला होतो. तुला माझी हिम्मत बघायची का? हिम्मत बघायची का? चल. जटाकटाह संभ्रम भ्रमन् निलिम्प निर्झरी विलोल वीचि वल्ल